जय शिवराय. आता ड्युटीवरून आल्यानंतर बरीचशी कामं पडलेली होती. त्यानंतर मला पाहुणेपण येणार घर साफ करायचं होतं. तसंच मला स्वयंपाकही बनवायचा होता आणि डीमार्टलाही जायचं होतं. कारण की बरीच खरेदी बाकी होती आणि दिवसा हे जेव्हा ड्युटीमुळे शक्य नसल्यामुळे बरीचशी कामांची लिस्ट ही संध्याकाळची असते. त्यामुळे आता बरंच फ्रेश होऊन गेलेलो आहे. त्यानंतर आता स्वयंपाकाची तयारी पण चालू आहे म्हणजे साईड बाय साईड. सगळं घर जो पसारा केलेला आहे मुलांनी तो सगळं आवरणं पण चालू आहे. हिची बघा हिची बडबड वेगळी सुरू असते. आता हिचं हिच्याशी बोलत असताना माझे किचनमधले काम होते, बाहेरचेही कामं होत होते. अगदी हॉल साफ करून घेतला कारण की पाहुणे पण येणार होते आणि त्याच्यानंतर मला बरंच काही आवरायचं होतं म्हणून आधी हे सगळं आवरून घेते. बाहेर छान देवाची गाणी पण चालू होते आणि एकदम प्रसन्न वाटत होतं म्हणून म्हटलं आधी हे सगळं आवरून घेते म्हणजे स्वयंपाक करायला मी पण मोकळे होऊन जाईल असं. आता स्वयंपाकाची तयारी आधी करून घेते. आज मला बनवायचं आहे दाल पालक. त्यासाठी मी इथे कांदे, टोमॅटो, त्याच्यानंतर हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतलेली होती. जिरं मोहरी टाकते तेलामध्ये. त्यानंतर आता इथे कांदा परतून घेते. कांदा परतून झाला की ही जी आपली हिरवी मिरचीची पेस्ट केलेली होती, हिरवी मिरची, लसूण, अद्रकची, ती त्याच्यामध्ये टाकून देते. ते टाकल्यानंतर व्यवस्थित परतवल्यानंतर टोमॅटो टाकायचा. टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा. सगळं नरम झाल्यानंतर सगळे मसाले ॲड करायचे. त्यामध्ये लाल तिखट, धण्याचं पावडर, हळद, मीठ आणि सांबार मसाला. त्याच्यानंतर इथे बारीक चिरलेली ही जी पालक होती ती याला छानपैकी परतून घेतली, शिजू दिली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी डाळ शिजवलेली ती डाळ टाकायची. हे व्यवस्थित परतून घ्यायचं. त्याच्यानंतर याला चांगली उकड येऊ द्यायची. उकड आल्यानंतर याला फोडणी द्यायची म्हणजे वरतून आपण जे तडका मारतो ते. त्यामध्ये बटरमध्ये मी जिरं टाकलेलं आहे. नंतर कोरड्या लाल मिरच्या टाकलेल्या त्यांनी छानपैकी असा मस्त छान तडका दिलेला आहे आणि खायला तर इतकी भन्नाट लागते ही आहा. आणि रोज रोज काय बनवणार स्वयंपाकाला म्हणून म्हटलं चला आज दाल पालक बनवूया आणि वेळही माझ्याकडे कमी होता म्हणून लवकर लवकर आवरून घेतलं. चपात्या झालेल्या आहेत, भाजी पण झाली माझ्याकडे आता तयार. आता लवकर लवकर जेवण आवरून घेतो. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग निघालो होता आता मी डीमार्टला जायला. हे बघा आलो आता मी डीमार्टला. दिवसभराचे थकवा आपण मग आता शेवटी आम्ही 9:30 वाजता डीमार्टला आलेलो आहे. जेवण वगैरे आटपलेली होती म्हणून लवकर लवकर म्हटलं जेवढं जेवढं घ्यायचं तेवढं लिस्ट ऑलरेडी बनवलेली होती. त्यानुसार पटापट घेणं माझं चालू होतं. आणि हिचं बघा हिचं वेगळंच मस्का लावणं असतं. चॉकलेट दिसलं म्हणजे खतरनाक. हे यांचं फेवरेट मुखवास. त्याच्यानंतर हिला वाटलं माझं लक्ष हिच्याकडे नाही आहे पण माझं लक्ष तिच्याकडे होतं. तिच्याही वस्तू टाकणं चालू होत्या. आता आम्ही आलेलो आहे फ्रोझन सेक्शनला. जे खुशीचं सगळ्यात आवडतं आहे त्यामध्ये तिला चीज बटर त्यानंतर बटर असतं नंतर त्याच्यानंतर फ्रेंच फ्राईज या बऱ्याचशा गोष्टी तिथे आहेत. तिचं लक्ष असतं म्हणून ही काय काय घेते म्हणून असं तिचं ती बघत होती माझ्याकडे. आणि हे बघा हिचं काहीतरी हे वेगळंच सुरू असतं नौटंकी नुसती. आता चला मग फायनली आमचं सगळं झालेलं आहे. आता आम्ही निघालो आहे बिलिंग वगैरे करून. चला मग काळजी घ्या. बाय बाय टेक केअर. लाईक करा सबस्क्राईब करा बाय.